Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So yesterday's lecture we were looking MCQs that we have seen about 6 examples. That was the basic part of the MCQs. That was about only theoretical. Okay. So from today we are going to start about numericals. म्हणजे जे MCQ आजपासून आपल्याला जे बघायचे ते न्यूमरिकलच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायचे. ठीक आहे. मग आता न्यूमरिकलच्या फॉर्म मध्ये बघत असताना तुम्हाला वेरियस फॉर्म तुम्हाला मिळतील. मग त्याच पद्धतीनं ते एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे हे आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. मग आज बघा, आज तुम्हाला एक्झाम्पल्स बोर्डवरती दिसतात, त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर पुन्हा आज एक एक्झाम्पल आहे बघा, नीट 2013 मध्ये विचारलेला. ओके. मग आता कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचं ते आता आपण पाहूया. ओके. तर तुम्हाला तुमच्या समोर काल आपण जे सगळे फॉर्म्युला लिहून घेतले होते ते सगळे तुमच्या समोर असतील असं मी गृहीत धरून त्या एक्झाम्पलला मी सुरुवात करतोय. ओके. चला, तर मग आजचा पहिला एक्झाम्पल, ए वायर ऑफ रेजिस्टन्स 4 ओहम इज स्ट्रेच्ड. म्हणजे एक वायर आहे, त्या वायरचा रेजिस्टन्स किती 4 ओहम आणि तो काय केलाय, स्ट्रेच केलाय टू ट्वाइस इट्स ओरिजिनल लेंथ. म्हणजे त्याची लेंथ किती वाढवली, पहिल्यांदा होता त्याच्यापेक्षा तो डबल झाला. ओके, डबल झाला. द रेजिस्टन्स ऑफ स्ट्रेच्ड वायर वुड बी. मग त्या वाढलेल्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. मग आता बघूया आपण. मग आता काय केलंय, पहिल्यांदा एक वायर दिलेली, सपोज ही आपली वायर, फर्स्ट वायर. ह्या फर्स्ट वायरचा रेजिस्टन्स किती आहे, तर 4 ओहम. बरोबर. आता काय केलंय, ती वायरनी काय केली, स्ट्रेच केली. किती स्ट्रेच केली, तर ह्याच्यापेक्षा तो डबल झाला. म्हणजे ही वायर मला एवढी मिळाली, याला मी म्हणतो सेकंड वायर. ओके. आणि ह्याचा रेजिस्टन्स विचारलाय. रेजिस्टन्स ह्याला म्हणूया आपण R1, ह्याला म्हणूया आपण R2. R2 आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता काय करता येईल रे, आता एक म्हणजे त्यांनी वायर सांगितलेले, त्याचबरोबर स्ट्रेचिंगचा पार्ट आलेला आहे. स्ट्रेचिंग पार्ट म्हणजे तुम्हाला सांगितलंय R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. बरोबर का, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. मग त्या फॉर्म मध्ये जाऊया. म्हणजे R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 स्क्वेअर आणि R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2 स्क्वेअर. आता ह्या दोघांना डिवाइड करूया की. ठीक आहे, डिवाइड करूया आपण आता त्या दोघांना. म्हणजेच काय येणार, R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 स्क्वेअर अपॉन L2 स्क्वेअर. ठीक आहे. R1 तुम्हाला दिलेला आहे, R2 तुम्हाला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. L1 ह्याची लेंथ आपण L1 कन्सिडर करूया आणि ह्याची लेंथ किती सांगितली त्यांनी बघा, ट्वाइस इट्स ओरिजिनल लेंथ, डबल ना. म्हणजे L2 इज इक्वल टू 2L1. पहिल्या वायरचा पेक्षा तो किती आहे, डबल आहे ना, त्यामुळे L2 किती आला, 2L1 आला. येते लक्षात. म्हणजे हा जर ह्याच्यावरती ठेवला तर 2 वेळा ठेवावा लागणार आपल्याला. ओके. एकदा इथं एकदा इथं, म्हणजे असे किती झाले, डबल लेंथ झाले. त्यामुळे L2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ L1. मग आता बघूया त्या व्हॅल्यूला आपण पुट करूया. R1 किती आपल्याकडे, R1 4 ओहम. 4 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू L1 चा स्क्वेअर. म्हणजे L1 येणार, सॉरी L1 स्क्वेअर येणार. L2 किती, 2L1 म्हणजे 2L1 चा स्क्वेअर. म्हणजे किती येते, 2 टू द 4, 4L1 स्क्वेअर. म्हणजे 4 अपॉन R2 इज इक्वल टू L1 स्क्वेअर अपॉन 4L1 स्क्वेअर. L1 स्क्वेअर L1 स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. राहिलं किती, आता हा 4 इकडे मल्टिप्लाय झाला. म्हणजे R2 इज इक्वल टू 4 इंटू 4. म्हणजे R2 इज इक्वल टू 4 16 ओहम. ठीक आहे. हे तुमचं फायनल आन्सर, ऑप्शन नंबर सी. समजलं का, बघा बरं. ठीक आहे. स्ट्रेचिंग म्हटल्यानंतर ज्या वेळेला वायर स्ट्रेच होते त्या वेळेला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, तर R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. हे थेरॉटिकल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं
आहे, ठीक आहे, त्या फॉर्म मध्ये आपल्याला जायचं आहे. जिथं तुम्हाला वाय स्ट्रेच मिळेल तुम्हाला हा फॉर्म्युला युज करायचा आहे. आता डायरेक्टली फॉर्म्युला कोणता युज करायचा, ठीक आहे. आता ह्या मेथडने आपण एक केलो. अजून एक मेथड आहे म्हणजे डायरेक्टली तुम्ही ट्रिक वापरू शकता. तो ट्रिकचा फॉर्म्युला पण तुम्हाला मी दिला होता, ठीक आहे. आता पहिला रेजिस्टन्स R1 आहे, दुसरा रेजिस्टन्स R2 आहे. R2 आपल्याला फाइंड करायचा आहे. मग ट्रिक फॉर्म्युला असा आहे, ट्रिक फॉर्म्युला जो मला वाटते काय पण वाटतं दिला असेल मागच्या लेक्चर मध्ये. म्हणजे बघा R2 इज इक्वल टू n स्क्वेअर R1. R2 इज इक्वल टू n स्क्वेअर R1. मग आता R2 जर फाइंड करायचा आहे, n स्क्वेअर म्हणजे त्याची लेंथ आली. लेंथ कितीने वाढवून दिली, डबल वाढवून दिली. म्हणजे डबल म्हणजे 2 चा स्क्वेअर आला इंटू R1. R1 किती आपल्याकडे 4 ला इथून मल्टिप्लाय केलं. 2 चा स्क्वेअर 4 इंटू 4 चा 16. बघा बरं किती स्टेप मध्ये आन्सर मिळालं, ते झालं का, ठीक आहे. त्यामुळे ट्रिक जेवढ्या वापरता येईल तेवढ्या तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला तर आहेच, म्हणजे लिगली आपण म्हणतो का नाही, म्हणजे जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला त्या फॉर्म्युलाच्या मेथडनी आपण हे सॉल्व्ह केलं. पण जो ट्रिकचा फॉर्म्युला आहे तो तुम्ही काय करायचा, एमसीक्यूज मध्ये यूज करायचा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला बेटर आहे, म्हणजे 2 स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर मिळतोय. ओके, ह्या फॉर्म्युला बरोबर हा फॉर्म्युला पण घेऊन हे सॉल्व्ह करा, ठीक आहे. पॉज करा आणि सॉल्व्ह करा. पॉज करून सॉल्व्ह करा. पॉज करून सॉल्व्ह करा. कारण ते पलीकडचं रब करणार आहे मी. दुसरं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचं तर चला रब करू. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं बघा. वी हॅव 2 वायर्स. किती वायर आहेत आपल्याकडे, 2 वायर आहेत. कशाच्या वायर आहेत, कॉपरच्याच वायर आहेत. लेंथ ऑफ वन इज 100 सेंटीमीटर अँड अदर 200 सेंटीमीटर. तर एक पहिली वायर कन्सिडर केली 100 सेंटीमीटर, दुसरी वायर कन्सिडर केली 200 सेंटीमीटर. ओके, द रेशियो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द फर्स्ट वायर टू द सेकंड वायर इज. काय फाइंड करायचं आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग पहिल्या वायरसाठी रेझिस्टिव्हिटी मी म्हणतो त्याला ρ1 आणि दुसऱ्या वायरसाठी मी रेझिस्टन्स म्हणतो त्याला म्हणजे ρ2. म्हणजे हा झाला त्याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स ρ1, हा झाला ह्याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स ρ2. तर काय करायचं आहे, त्याचा तुम्हाला रेशो घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे, फर्स्ट टू सेकंड. म्हणजेच तुम्हाला ρ1 बाय ρ2 तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग आता फॉर्म्युला काय आहे रे आपल्याकडं, आपल्याला फॉर्म्युला असा आहे R इज इक्वल टू ρn अपॉन A, ρ इज इक्वल टू RA अपॉन N. मग आपल्याला दिले काय, तर आपल्याला फक्त त्याची लेंथ दिलेली आहे. बरोबर, पहिल्याची लेंथ किती आहे 100 सेंटीमीटर, दुसऱ्याची लेंथ किती आहे 200 सेंटीमीटर. बरोबर, मग आता वायर तर 2 दिल्या पण कॉपरच्याच 2 वायर दिलेले आहेत. एकाची लेंथ 100 आहे, दुसऱ्याची लेंथ 200 आहे. मग आपल्याला त्याचा रेशो घ्यायचा आहे स्पेसिफिक रेजिस्टन्सचा, म्हणजे ρ1 बाय ρ2. म्हणजे मला इक्वेशन कसं मिळेल रे, बघा आता ρ इज इक्वल टू RA अपॉन L. आपल्याला R कुठं दिलेला नाही, आपल्याला एरिया कुठं दिलेला आहे. त्यामुळे रिलेशन फक्त आपण एवढ्यावर घेऊ शकतो की, बरोबर. म्हणजे ρ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. म्हणजे इथे येणार L2 अपॉन L1, L2 अपॉन L1. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला झाला. स्ट्रेचिंग कुठं म्हणलंय का रे, स्ट्रेचिंग, मग आपण हा फॉर्म्युला युज केला असता. पण स्ट्रेचिंग कुठं म्हणलंय का, स्ट्रेचिंग कुठं काय म्हणलेलं नाही. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला नाही युज करू शकत. ठीक आहे, त्यामुळे आपण हा लिगली फॉर्म्युला घेतला आणि त्या पद्धतीने आपण गेलो. बर, आता मी जर हे असं डायरेक्टली सोडवलं, L2 मी घेतला इथं 200 सेंटीमीटर आणि L1 घेतला मी 100 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन केलं -2. त्यामुळे हे 2 झिरोज काय झाले, कॅन्सल झाले. त्यामुळे रेशो तुम्हाला किती मिळाला 2:1. म्हणजे तुमचं हे आन्सर तुम्हाला मिळेल, पण तुमचं हे आन्सर काय असणार आहे, रॉंग असणार आहे. येतोय काय लक्षात, बघा मी काय सांगतोय. फॉर्म्युला घेतला, फॉर्म्युलाच्या मेथड प्रमाणे रोज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. तसं मी इक्वेशन घेतलं, कन्सिडर केलं, L2 ची व्हॅल्यू पुट केली, L1 ची व्हॅल्यू पुट केली, सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन केलं,
लक्षात ठेवा सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करत असताना 10⁻², म्हणजे तुम्ही 200 × 10⁻² म्हणजे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. इथं 2 शून्य मध्ये 10⁻² आला, +2 +2 कॅन्सल झाले, त्यामुळे राहिला किती 2. तसंच 100चं 100 × 10⁻², 00 आणि 10⁻² कॅन्सल. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला सेंटीमीटरचं मीटर मध्ये आणि मिलीमीटरचं मीटर मध्ये हे कन्वर्जन करणं गरजेचं आहे. मला वाटतं फिजिक्स 1 मध्ये सरांनी युनिट्स आणि मेजरमेंटचा टॉपिक चालू केला असेल, तर त्या मेजरमेंट मध्ये तुम्हाला एसआय सिस्टीम मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन नेहमी करायचे आहे. एसआय सिस्टीम मध्ये एमकेएस म्हणजे काय, मीटर किलोग्राम सेकंड. सीजीएस युनिट म्हणजे काय ना, सेंटीमीटर ग्राम सेकंड. एमकेएस सिस्टीम, सीजीएस सिस्टीम. येते लक्षात, ते युनिट्स टॉपिक मध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल की आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला एमकेएस सिस्टम मध्ये सगळे युनिटचं कन्वर्जन करावं लागतं. येते लक्षात. त्यामुळे मी काय केलं, सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं, त्यामुळे मला 2/1 मिळाला, त्यामुळे आन्सर मला 2:1 मिळालं. पण हे आन्सर ह्या फॉर्म मध्ये मी तिचं रॉंग म्हणले. आता रॉंग का म्हणले बघा, कारण ह्या चुका तुमच्याकडून होतात म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा त्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, बरोबर. पण आता तसा विचारच करायचा नाही ना आपल्याला, कारण हे तर आन्सर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करायला गेलो तर चुकलंय. आन्सर ते नाहीये. आन्सर तुमचं हे ऑप्शन नंबर सी आहे, 1:1. का 1:1 आलाय आता ते तुम्हाला मी सांगतो. काल आपण बघितलं एक्झाम्पल, त्यामध्ये होतं. आता परत एकदा मी रिपीट करतो बघा. वी हॅव 2 वायर्स. वायर किती आहे, 2 वायर आहेत, बरोबर. एकाच मटेरियलचे आहेत, कॉपर. एकाची लेंथ आहे 100, दुसऱ्याची लेंथ आहे 200. पण त्यांनी रेशो फाइंड करायला सांगितलंय कुणाचा, तर इथं स्पेसिफिक रेझिस्टन्स सांगितलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. काय तुम्हाला फाइंड करायला सांगितलं ते महत्वाचं आहे. काय सांगितलंय, रेशो तर घ्यायचा आहे, पण कुणाचं घ्यायचं आहे, स्पेसिफिक रेझिस्टन्स. आता स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक रेझिस्टन्स, तो कुणावरती डिपेंड आहे. कुणावरती डिपेंड आहे, कालच्या एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन केलंय. कुणावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन दी मटेरियल एज वेल एज ऑन द टेम्परेचर. टेम्परेचर त्याला दिलं की ते बदलतंय, बरोबर का. मटेरियल घेतलं की त्याचं रेझिस्टन्स बदलतोय. पण इथं कॉपर एकच आहे ना मटेरियल. इथं हा मटेरियल आणि हा मटेरियल एकच आहे की कॉपर, म्हणजे ह्याची रेझिस्टिव्हिटी बदलणार आहे का, ह्याची रेझिस्टिव्हिटी सेमच राहणार ना. येतंय लक्षात मी काय सांगतोय, मटेरियल तुमचं एकच आहे. कालच्या एक्झाम्पल मध्ये पण तुम्हाला सांगितलं स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन इट्स मटेरियल ऑर ऑन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी वाढली. टेम्परेचरचा उल्लेख कुठं झालाय का, नाही झाला, बरोबर. बरं, मटेरियल डिफरंट आहे का, मटेरियल डिफरंट नाहीये, सेमच आहे, एकच आहे ना मटेरियल. त्यामुळे त्याची रेझिस्टिव्हिटी काय राहणार, सेम राहणार. त्यामुळे ऑप्शन काय मिळाला, 1:1. कळलं का. त्यामुळं डायरेक्ट लगेच तुम्ही त्याचा फॉर्म्युला घेऊन लगेच तुम्ही सॉल्व्ह करायला घेऊ नका. येते लक्षात. त्यामुळं तुमचं आन्सर काय होणार, रॉंग होणार. मग तुमचं तिथं गडबडमध्ये तुमची मिस्टेक होऊन गेली. ठीक आहे. मग आता मी इथं काय म्हणू शकतो, स्पेसिफिक रेझिस्टन्स डज नॉट डिपेंड ऑन इट्स लेंथ. ठीक आहे. इट डिपेंड्स on its material and given temperature. समजलं. हे माहितीसाठी तुम्हाला आन्सर दिलंय. ओके, हे लक्षात राहिलं पाहिजे. स्पेसिफिक रेझिस्टन्स कुणावरती डिपेंड आहे, तर त्या मटेरियल आणि टेम्परेचरवरती डिपेंड आहे. लेंथ वरती डिपेंड आहे का, नाही. म्हणजे त्याच्या डायमेन्शन्स वरती तो डिपेंड नाही. समजले का बरं. ओके, करा नेक्स्ट. 3 नंबरचं एक्झाम्पल काय म्हणलंय बघा. ए वायर, परत एक वायर दिली, किती मीटर सांगितली, 1 मीटर लॉंग.
एक वायर दिलेले 1 मीटर लॉंग हॅज रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम, म्हणजे त्या वायरचा रेझिस्टन्स किती 1 ओहम. इफ इट इज युनिफॉर्मली स्ट्रेच, परत काय केलंय, हा 1 मीटर आहे त्याला स्ट्रेच केला, ठीक आहे, सो दॅट इट्स लेंथ इन्क्रीजेस बाय 25%. किती लेंथ वाढली, किती टक्क्यानं वाढली, 25% लेंथ वाढली. देन इट्स रेझिस्टन्स विल इन्क्रीज बाय, म्हणजे त्या वाढलेल्या 25% त्याचा रेझिस्टन्स आता किती वाढणार आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. एक वायर आहे 1 मीटर, 100% आपल्याकडे ही वायर आहे, त्या 100% परत काय केलं, 25% अजून वाढली, बरोबर, म्हणजे अजून स्ट्रेच झाली. मग आता त्या स्ट्रेच झालेल्या वायरचा रेझिस्टन्स किती असेल आणि तो वाढलेला किती असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे काय करता येईल बघा बरं, एक वायर कन्सिडर केली 1 मीटर, ओके, त्याचा रेझिस्टन्स किती 1 ओहम. आता हीच वायर काय झाली, स्ट्रेच झाली. किती टक्क्यानं स्ट्रेच झाली तर 25% स्ट्रेच झाली. आता ही 1 मीटरची वायर मी ऍज इट इज कन्सिडर केली, म्हणजे हा किती 100% आहे, त्यात 25% वाढला, म्हणजे किती वाढला, कसं काढणार तुम्ही, 100%चा निम्मा किती 50%, 50%चा निम्मा किती 25%, बरोबर. मग आता 1 मीटर आहे ना, 1 मीटर म्हणजे त्याचं निम्म किती 0.5, म्हणजे 50% आला. त्या 0.5 चा पुन्हा 50% पकडला तर म्हणजे 25% तुम्हाला मिळेल. तो म्हणजे किती येतोय बघा बरं, 0.5 म्हणजे 50%, अजून त्यातला निम्मा म्हणजे 0.25%, म्हणजे हा 0.25 नंतर काय झाला वाढणार, म्हणजे 1 मीटर मध्ये 0.25 तुमचा इन्क्रीज होतोय. येते का लक्षात बघा, आपल्याकडे 1 मीटर वायर आहे, म्हणजे आपल्याकडे वायर किती टक्के आहे तर 100% वायर आहे. त्या 100% मध्ये वायर परत काय केली आपण स्ट्रेच केली, कितीनं स्ट्रेच केली 25%. मग आता ह्या 100%तला 25% किती असेल, मग आता हा 1 मीटर 100%, इथं मिडल पॉइंट आला म्हणजे हा 0.5 झाला, म्हणजे हा किती झाला, हा 50% झाला. आणि ह्याचा परत निम्मा म्हणजे इथं आला, म्हणजे किती आला 0.25, म्हणजे इथलं किती आलं 25% तुम्हाला मिळालं. म्हणजे कितीनं वाढणार आहे वायर, पहिली 1 मीटर होती, परत अजून कितीनं वाढली 0.25 न वाढली, 25% म्हणजे किती वाढतोय 0.25 वाढतोय, ठीक आहे. मग आता ती लेंथ मी किती कन्सिडर करू शकतो, ती लेंथ म्हणजे असं मी म्हणू शकतो इन्क्रीज इन लेंथ, इन्क्रीज इन लेंथ. बर, हे झालंय का, मी जरा एक्झाम्पल इकडे जरा सॉल्व्ह करायला घेतो. ठीक आहे, याला बस करतो, म्हणजे आता मी असं म्हणतो इन्क्रीज इन लेंथ, इन्क्रीज इन लेंथ, कितीनं लेंथ इन्क्रीज झाली तर 1.25, सॉरी 0.25 न लेंथ इन्क्रीज झाली. इन्क्रीज इन लेंथ किती 0.25. मग त्यात ओरिजिनल किती होती, ओरिजिनल आपल्याला किती होती 1 मीटर, त्याच्यामध्ये वाढली ना, म्हणजे किती येते रे 1 + 0.25 म्हणजे किती आली लेंथ 1.25 मीटर. इन्क्रीज इन लेंथ, इन्क्रीज इन लेंथ, बरोबर, इन्क्रीज इन लेंथ. आता लेंथ किती वाढली तर 25%. ती लेंथ किती मला मिळाली 1.25 लेंथ मिळाली. मग आता पुन्हा बघा स्ट्रेचिंग म्हणलंय, स्ट्रेचिंगचे तो फॉर्म्युला आपण मगाशी वापरला होता, हा पण आहे, आणि त्याचबरोबर ट्रेकचा फॉर्म्युला पण आहे. ट्रेकचा फॉर्म्युला काय आहे तर R2 = N2R1, R2 = N2R1. तुम्हाला रेझिस्टन्सच फाइंड करायचा आहे ना इन्क्रीज झालेला, म्हणजे त्याला मी R2 म्हणतो, आणि पहिला रेझिस्टन्स दिला तो म्हणजे त्याला मी R1 म्हणतो, ठीक आहे. मग आता N काय घेणार, जसं आपण मगाशी म्हणलं तर लेंथ किती झाली ती डबल, इथे लेंथ कितीने वाढली 25%, म्हणजेच ती लेंथ किती आपली 1.25.
मग आता इथं एन मी घेतो 1.25 चा स्क्वेअर इंटू R1 किती आपल्याकडे R1 आपल्याकडे 1 ओहम आहे म्हणजेच किती येते बघा बरं जरा कॅल्क्युलेट करा 1.25 चा स्क्वेअर किती येतोय 1.25 चा स्क्वेअर 1.5625 इंटू 1 म्हणजे तुमचं हे तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर R2 चा फायनल म्हणजे ते आन्सर नव्हे R2 तुम्हाला मिळाला रेजिस्टन्स किती मिळाला 1.5625 हा झाला रेजिस्टन्स फायनल म्हणजे ओम ठीक आहे काय आलं बरं पहिल्यांदा पर्सेंटेज प्रमाण आपण त्याची लेंथ फाइंड करून घेतली किती वाढली ती सुरुवातीला आपल्याकडे 1 मीटर होती बरोबर 1 मीटर मध्ये 25% वाढली म्हणजे किती 0.25 वाढली म्हणजे त्यामध्ये तो काय झाला ऍड झाला त्यामुळे किती मिळाला 1.25 मीटर मग आता ही वाढलेली लेंथ आपल्याला काय येणार इथं त्याचा स्क्वेअर येणार म्हणजे 1.25 चा स्क्वेअर ते किती येते बघा 1.5625 समथिंग काहीतरी येईल ओके आता हे रेजिस्टन्स इन्क्रीज करायचं आहे पण टक्केवारी इन्क्रीज करायचं आहे मग आता R2 तुमचा ओम मध्ये मिळालाय R1 तुमच्याकडे आहे म्हणजे मी आता असं म्हणू शकतो इन्क्रीज इन रेजिस्टन्स R2 मधनं R1 मला काय करायचं आहे मायनस म्हणजे किती ना 1.5625 मायनस 1 म्हणजे किती येते 0.5625 हा झाला तुमचा इन्क्रीज इन रेजिस्टन्स किंवा तुम्ही असं म्हणू शकता किंवा त्याला चेंज इन रेजिस्टन्स पण तुम्ही म्हणू शकता चेंज इन रेजिस्टन्स असं म्हणू शकता आता काय करायचंय पर्सेंटेज मध्ये फाइंड करायचंय मग आता पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला काय येणार पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स शॉर्टकट मध्ये लिहितोय इंटू 100 पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे ना इंटू 100 चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स चेंज किती मिळाला आहे म्हणजे इन्क्रीज इन रेजिस्टन्स किती मिळाला आहे 0.5625 डिवाइडेड बाय ओरिजिनल रेजिस्टन्स म्हणजे पहिला रेजिस्टन्स किती आहे 1 ओहम म्हणजे हा 1 आला इंटू 100 आला बघा किती येतंय 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती आला 56.25% म्हणजे किती आहे ऑप्शन नंबर सी समजला चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स म्हणजे वायर ज्या वेळेला होती त्याचा रेजिस्टन्स किती होता 1 ओहम बरोबर आणि चेंज इन रेजिस्टन्स किती मिळालाय तर 0.5625 मग त्याला तो डिवाइड केला इंटू 100 केलं तुम्हाला आन्सर मिळालं ठीक आहे दिस इज ऑप्शन नंबर सी फॉर थर्ड एक्झाम्पल तर 3 एक्झाम्पल झाले सोडवून आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया पॉज करून नोट डाऊन करा चला नेक्स्ट एक्झाम्पल 3 एक्झाम्पल झाल्यावर अजून 3 एक्झाम्पल लिहिले बघा नंबर 4 नंबर 5 नंबर 6 आता आपल्याला हे 3 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आता नंबर 4 चे एक्झाम्पल बघा थोडं जरा कॉम्प्लिकेशन वाढते तुमचे द मासेस ऑफ 3 कॉपर वायर्स म्हणजे 3 कॉपर वायर दिलेले आणि त्या 3 वायरचा मास तरी सांगितलेला आहे आर इन द रेशो म्हणजे तो रेशोच्या फॉर्म मध्ये पहिल्या वायरचा मास किती आहे 1 दुसऱ्या वायरचा मास किती आहे 3 आणि तिसऱ्या वायरचा मास किती आहे 5 अँड देअर लेंथ्स आर इन द रेशो म्हणजे पुन्हा त्यांच्या लेंथ पण कशा आहेत रेशो मध्ये दिले आहे 5:3:1 म्हणजे पहिल्या वायरसाठी 5 दुसऱ्या वायरसाठी 3 तिसऱ्या वायरसाठी 1 द रेशो ऑफ देअर रेजिस्टन्स इज म्हणजे रेजिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणजे काय येणार R1 R2 R3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे मग आता बघा बरं मी काय मेथड वापरतोय आता इथं एक म्हणजे तुम्हाला मास दिला दुसरा तुम्हाला लेंथ दिला तुम्हाला सांगितलंय काय रेजिस्टन्स तुम्हाला फाइंड करायला सांगितलंय मग आता काय करूया मी पहिल्यांदा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लिहून घेतो R इज इक्वल टू रोयल अपॉन A बरोबर R इज इक्वल टू रोयल अपॉन A आता लेंथ तर दिलेले एरिया दिलेला नाही रो पण दिलेला नाही फक्त लेंथच तुमच्याकडे एक आहे अजून आपल्याला दुसरं काय दिलंय मास दिलाय मग आता त्यासाठी काय करता येईल मी काय करतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर
लेंथ न मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाइंग बाय लेंथ इन न्यूमरेटर एज वेल एज डिनॉमिनेटर. म्हणजे काय येणार इक्वेशन r इज इक्वल टू रो l इंटू l अपॉन a इंटू l. म्हणजे ही टर्म तुमची ऍज इट इज, फक्त मी काय केलं लेंथ न दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय केलं. म्हणजे जरी कॅन्सल झाला तर तुम्हाला तीच इक्वेशन मिळणार आहे. ठीक आहे. आता मला काय मिळालं एक्सप्रेशन r इज इक्वल टू रो l स्क्वेअर अपॉन एरिया इंटू लेंथ. एरिया इंटू लेंथ म्हणजे मी व्हॉल्यूम घेऊ शकतो का? एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम. ओके. मग आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला म्हणजे आता माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे? माझ्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा एक फॉर्म्युला मला माहित आहे. ठीक आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आपल्या टॉपिक मध्ये कुठं झालेलं नाही, पण तुम्हाला असे व्हेरियस एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असे फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे. मग आता डेन्सिटी इज इक्वल टू मास पर व्हॉल्यूम. आता युनिट मेजरमेंट मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला बघायला मिळेल. ठीक आहे. डोंट वरी. आपल्याला काय पाहिजे? इथं व्हॉल्यूम मिळाला. मग मी रिअरेंज केलं तर काय येणार? व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मग आता मासला मी इथं m म्हणतो आणि डेन्सिटीला मी इथं d म्हणतो. ठीक आहे. मासला m आला, डेन्सिटीला d आला. इथं स्मॉल m म्हणूया. काय म्हणूया? स्मॉल m म्हणूया. ओके. ठीक आहे. चला, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. ती व्हॅल्यू मी काय करतो? इथं सबस्टिट्यूट करतो. म्हणजे काय येणार? r इज इक्वल टू रो l स्क्वेअर अपॉन मास अपॉन डेन्सिटी. डेन्सिटी वरती गेला म्हणजे r इज इक्वल टू रो m इंटू l स्क्वेअर, सॉरी रो dl स्क्वेअर अपॉन m. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता बघा बरं, लेंथ तुम्हाला मिळाली, त्याचबरोबर मास पण तुम्हाला मिळाला. मग आता आपण त्याला असं म्हणूया डेन्सिटी आपल्याला दिलेली नाही, रेझिस्टिव्हिटी पण आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे मी असं म्हणू शकतो रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू l स्क्वेअर अपॉन m. सॉरी, r is directly proportional to l square upon m. Resistance is directly proportional to square of the length upon mass of the wires. ठीक आहे. आता मी इक्वेशन डायरेक्टली घेऊ शकतो. म्हणजे बघा, मला आता रेशो पाहिजे तो म्हणजे r1:r2:r3. ठीक आहे. म्हणजे r1 मला किती मिळणार? l1 स्क्वेअर अपॉन m1. r2 किती मिळणार? l2 स्क्वेअर अपॉन m2. आणि r3 किती मिळणार? l3 स्क्वेअर अपॉन m3. ओके. म्हणजे आता मी डायरेक्टच लिहितो बघा ह्या फॉर्म्युला वरून l1 स्क्वेअर अपॉन m1 as2. r2 म्हणजे किती? l2 स्क्वेअर अपॉन m2 as2. r3 म्हणजे किती? l3 स्क्वेअर अपॉन m3. करा सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट. l1 किती आपल्याकडे? लेंथ l1 किती? 5 चा स्क्वेअर, 5 5 जा 25. m1 किती? 1. m1 1 as2. l2 किती? l2 लेंथ l2 3 चा स्क्वेअर, 3 3 जा 9. m2 किती? m2 मासेस 2 म्हणजे तिथं 3 as2. l3 किती? l3 1 चा स्क्वेअर 1. m3 किती? m3 5. ठीक आहे. काय कॅन्सल होईल? 3 1 जा 3, 3 3 जा 9. बाकी सगळी ऑड आहे. ठीक आहे. म्हणजे आता काय मिळालं? इथं सॉल्व करतो मी. 25 as2 1, 25 divided by 1 as2, 3 divided by 1 as2, 1 divided by 5. असं इक्वेशन मिळालंय. आता इथं डिनॉमिनेटर 1 आहे, इथं डिनॉमिनेटर 1 आहे, इथं डिनॉमिनेटर 5 आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मला काय करावं लागेल? डिनॉमिनेटर मला सेम करावं लागेल. म्हणजे मला 5 काय केला पाहिजे? सगळ्या या ठिकाणी आणि या ठिकाणी मल्टिप्लाय केला पाहिजे. मग 5 into 25 किती मिळेल बघा बरं? 5 5 जा 25, 2 आला, 5 2 जा 10, 2 12. 125 as to 1 divided by 5 3 जा 15 as to 1
मध्ये ऑप्शन तुम्हाला काय मिळतोय बघा. काय मिळतं ऑप्शन 125 15 1 125 1 सॉरी 125 15 1 म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा डी. ऑप्शन नंबर डी. समजलं? पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे, हे नोट करतोय मी. तर नंबर 5 एक्झाम्पल. 5th नंबर एक्झाम्पल. द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. शब्द बघा, सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय? टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो? व्ही का ई? व्ही. फॉर ए सेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सेलला किती मिळतोय? 8.5 व्होल्ट. म्हणजे हा सेलचा पोटेन्शियल दिलाय किंवा टर्मिनलचा दिलाय? तर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स टर्मिनलचा दिलाय म्हणजे तेवढा त्या सेलला किती असतोय? 8.5. when current is 2 एंपियर म्हणजे त्यावेळेला करंट किती आहे? 2 एंपियर. त्याच्यानंतर पुन्हा 9 व्होल्ट दिला आणि त्यावेळेला करंट किती आहे? 1.5 एंपियर. म्हणजे पहिलं पोटेन्शियल किती अप्लाय केलं? 8.5. करंट किती मिळालं? 2 एंपियर. नंतर पोटेन्शियल चेंज केलं 9 व्होल्ट पण करंट किती मिळाला? 1.5 एंपियर. व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल? म्हणजे एकच सेल दिलाय. सेल तुम्हाला एकच दिलेला आहे तो म्हणजे ई. मग पहिला मी पोटेन्शियल डिफरन्स दिला तो म्हणजे किती होता? V1 इज इक्वल टू 8.5 व्होल्ट. इथं मला करंट किती मिळाला? I1 इज इक्वल टू 2 एंपियर. ठीक आहे, मग परत मी पोटेन्शियल अप्लाय केलं. किती अप्लाय केलं? 9 व्होल्ट. आणि त्यावेळेला मला करंट किती मिळाला? 1.5 एंपियर. म्हणजे सेल हा बदलला का दोघांसाठी? पहिल्यांदा पोटेन्शियल जे अप्लाय केलं त्याला सेल किती होता? ईज होता. परत दुसरं पोटेन्शियल अप्लाय केलं त्याला सेल किती होता? ईज होता. म्हणजे दोघांना पण तुमचा दोन्ही इक्वेशनसाठी म्हणजे दोन्ही पोटेन्शियलसाठी तुमचा सेल हा एकच होता. त्यामुळे इक्वेशन तुम्ही काय देणार? आठवावर इक्वेशन त्या फॉर्म्युला मध्ये तुम्हाला एक आयएमपीचं इक्वेशन तुम्हाला करावं लागलं होतं. तर ते इक्वेशन म्हणजे काय होतं? V इज इक्वल टू E मायनस IR. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल r. ठीक आहे, मग तुम्ही म्हणलं असेल आता V1 दिलाय, I1 दिलाय, V2 दिलाय, I2 दिलाय. ठीक आहे, म्हणजे आता त्या फॉर्म मध्ये मी इक्वेशन लिहितो. बघा मी काय लिहितो. सेल तर एकच आहे हे तर समजलं आपल्याला. फक्त पोटेन्शियल आणि करंट आपल्याला काय मिळतात? वेगवेगळे मिळतात. मग आता पहिली कंडिशन मी लिहितो. V1 is equal to E minus I1. रेजिस्टन्स तर सेम राहणार, EMF एकच असल्यामुळं. ठीक आहे, R1 येणार नाही, R देणार. आणि दुसरं इक्वेशन काय येणार? V2 is equal to E minus I2 into R. असं इक्वेशन दुसरं येणार. ठीक आहे, V1 किती आपल्याला? 8.5. 8.5 is equal to E minus I1 किती? 2 into R म्हणजे 2R. ओके, तसं दुसरं इक्वेशन V2 किती? 9 व्होल्ट. 9 is equal to E minus 1.5 into R. मग आता दोन्हीकडे सेम काय आहे रे? EMF सेम आहे का? मग आता E साठी इक्वेशन लिहूया. किती येणार E साठी? E is equal to E च्या समोर कोण आहे? 8.5 मायनस पलीकडे गेला प्लस 2R. तसंच इथं E is equal to च्या समोर कोण आहे? 9 मायनस पलीकडे गेला प्लस 1.5 R. इथं पण ईच आहे, इथं पण ईच आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशनला LHS मला सेम मिळतोय. या इक्वेशनला पण LHS ईच आहे, या इक्वेशनला पण LHS ईच आहे. बरोबर, मग आता दोन्हीकडे LHS सेम असल्यामुळे मी दोन्हीकडे आता काय करू शकतो? RHS पण इक्वल दाखवू शकतो की. मग ह्याला मी म्हणतो 1, ह्याला मी म्हणतो 2. मग फ्रॉम 1 and 2 काय येणार? 8.5 plus 2R is equal to 9 plus 1.5 R. ओके, 8.5 जाऊ दे पलीकडं, हा 1.5 येऊ दे इकडं. म्हणजे 2R हा इकडं आला म्हणजे मायनस 1.5 R इज इक्वल टू 9. 8.5 पलीकडे गेला म्हणजे काय झाला? मायनस 8.5.
2 आर मधनं 1.5 आर कट झाले. 2 minus 1.5 किती येते? 2 minus 1.5 0.5 आर इज इक्वल टू 9 मधनं 8.5 गेला, पुन्हा 0.5 म्हणजे 0.5 कॅन्सल, म्हणजे आर किती मिळाला? आर इज इक्वल टू 1 ओहम. बघा बरं ऑप्शन नंबर डी. समजलं का बरं? कळालं कशा पद्धतीने आपण गेलो? ठीक आहे. तिथं सेल ईएमएफ बी आल्यामुळे तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळाले, एक म्हणजे 1 दुसरा म्हणजे 2. दोन्हीकडे ईएमएफ सेम असल्यामुळे आरएचएस आपण काय केला? इक्वल केला. त्यामुळे त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करून गेलो. तुम्हाला आन्सर मिळालं किती? आर इज इक्वल टू 1. ठीक आहे. पॉज करा, नोट डाउन करून घ्या. चलो लास्ट एग्जांपल, थर्ड एग्जांपल, सॉरी 6th एग्जांपल. एक कॉपर वायर ऑफ लेंथ 1 मीटर, म्हणजे पुन्हा एक कॉपर वायर दिलेली आहे आणि त्याची लेंथ किती आहे? 1 मीटर. त्याचा रेडियस सांगितलाय 1 मिलीमीटर. आता कन्वर्जन आला मिलीमीटर टू मीटर. ठीक आहे, बघूया. इज जॉईंट इन सिरीज, म्हणजे कसा जोडलाय? त्याला सिरीज मध्ये जोडलाय विथ एन आयर्न वायर ऑफ लेंथ 2 मीटर. म्हणजे अजून एक वायर कन्सिडर केली. पहिली वायर कोणती होती? कॉपर वायर. दुसरी वायर कोणती घेतली? आता आयर्न वायर कन्सिडर केली. ठीक आहे. हा कॉपर वायर, हा आयर्न वायर. हे कसे जोडले? सिरीज मध्ये जोडले. सिरीज मध्ये. मग पहिल्याची लेंथ किती होती? 1 मीटर. दुसऱ्याची लेंथ किती आहे? 2 मीटर. आणि त्याचा रेडियस किती आहे? 3 मिलीमीटर. अँड ए करंट इज पास थ्रू द वायर. द रेशिओ ऑफ करंट डेन्सिटी इन कॉपर अँड आयर्न वायर इज. म्हणजे काय केलंय बघा, इमॅजिन करा, हा कॉपर वायर आहे, हा आपला आयर्न वायर आहे. कॉपर वायरची लेंथ किती आहे? 1 मीटर. आयर्न वायरची लेंथ किती आहे? 2 मीटर. हे दोघं कसे जोडलेत? सिरीज मध्ये जोडले. आता सिरीज मध्ये जोडल्यामुळे यातनं काय केला? करंट पास केला. दोन्ही मधनं करंट गेला. करंट फ्लो झाल्यानंतर ह्या वायर मधली डेन्सिटी किती होती आणि ह्या वायर मधली करंट डेन्सिटी किती होती, ह्याचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग ह्या वायरला आपण डेन्सिटी असं म्हणूया J1 आणि ह्याला म्हणूया J2. ठीक आहे. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय मी. ही कॉपर वायर 1 मीटर आणि ही 2 मीटर म्हणजे आयर्न वायर. आयर्न कॉपर. ठीक आहे. आता ह्याला म्हणूया 1, ह्याला म्हणूया 2. ह्याचा रेडियस किती आहे? R1 इज इक्वल टू 1 मिलीमीटर. ठीक आहे. मिलीमीटरचं कन्वर्जन काय येणार बघा बरं? 1 इंटू 10⁻³ मीटर. कन्वर्जन लक्षात घ्या. मीटर मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. मग तो सेंटीमीटर असेल तर मीटर मध्ये आणायचा, मिलीमीटर असेल तर मीटर मध्ये आणायचं, मीटर असेल तर तसंच ठेवायचं. ओके. ठीक आहे. त्यामुळं सेंटीमीटर टू मीटर मध्ये 10⁻², मिलीमीटर टू मीटर 10⁻³ ठीक आहे. मिलीमीटर टू मीटर मध्ये -3. तसंच दुसऱ्याची लेंथ किती आहे? 2 मीटर. पण रेडियस किती आहे? ह्याला मी म्हणतो R2 3 मिलीमीटर म्हणजे 3 इंटू 10⁻³ किती? -3 मीटर. म्हणजे हा झाला R2. समजला R1 आणि R2 कन्वर्जन. ठीक आहे. आता काय सांगितले त्यांनी? करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय? जे आला त्याचा काय सांगितलं? रेशिओ इन कॉपर आणि आयर्न. पहिला कॉपर आहे, दुसरा आयर्न आहे. पहिल्याला म्हणूया आपण ह्याची डेन्सिटी J1, ह्याची डेन्सिटी आपण घेऊया J2. म्हणजे J1 अपॉन J2 हे तुम्हाला काय करायचंय? फाइंड करायचंय. येते लक्षात? ठीक आहे. इकडचं जरा नोट करतो. हे लिहून झालं असेल मला वाटतंय. हे जरा नोट करतो. बघा आता जे चा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. दिले काय काय आपल्याला? रेडियस दिलाय, लेंथ दिलाय. ठीक आहे. आणि करंट त्यामधून पास झालाय. ओके. मग आता जे चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. J इज इक्वल टू I/A. करंट अपॉन एरिया, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण दिलाय आपल्याला रेडियस म्हटल्यानंतर एरियाचा फॉर्म्युला काय येणार? I अपॉन
पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आता करंट तर आपल्याला कुठे काय दिलेलाच नाही, त्यामुळे रिलेशन घेताना फक्त जे आणि आरच घ्यायचं, म्हणजे जे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. जे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर तेवढंच रिलेशन घ्यायचं. मग आता काय येणार, J1 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R1 स्क्वेअर आणि J2 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R2 स्क्वेअर. मग आता रेशो पाहिजे तो म्हणजे J1 अपॉन J2 इज इक्वल टू म्हणजे किती येणार, R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. बरोबर का. इनव्हर्सली प्रोपोर्शनल J1 चा R1 इकडे आला, J2 चा R2 इकडे गेला, फक्त स्क्वेअर मध्ये. आता करा व्हॅल्यू पुट. J1 अपॉन J2 इज इक्वल टू R2 किती आपल्याकडं 3 इंटू 10⁻⁻3. त्याचबरोबर ह्याचा स्क्वेअर येणार, स्क्वेअर. R1 किती आपल्याकडं 1 इंटू 10⁻⁻3. ह्याचा आपण पुन्हा काय येणार स्क्वेअर. कशा पद्धतीने स्क्वेअर करतोय बघा. 3 चा स्क्वेअर 3 3 चा 9 डिवाइडेड बाय 1 चा स्क्वेअर 1 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर आहे. मग आता स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 3 चा 9 असं येतं का, असं येत नाही. रेस टू पॉवर जर त्याला स्क्वेअर त्याला रेस टू पॉवरला काहीतरी असेल, अजून एक दुसरा रेस टू पॉवर, तर त्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे ह्या दोघांचं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. 3 इंटू 2 3 टू 6 म्हणजे 10⁻⁻6 प्लस मायनस मायनस 10⁻⁻6. येत्या लक्षात, समजला. इथं पण तसंच मल्टिप्लाय होणार. 3 इंटू 2 6 म्हणजे 10⁻⁻6. 10⁻⁻6 10⁻⁻6 एकमेकांना काय झाले, कॅन्सल. राहिलं किती 9/1. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. कळालं इथपर्यंत, समजलं काय इथपर्यंत. मग आज आले आजचे 6 एक्झाम्पल ज्या आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बघितलं. हा थोडं जी लेवल याची मीडियम होती, लेस डिफिकल्ट नव्हता. पण उद्याच्या लेक्चर मध्ये आपण आता डिफिकल्टी लेवल मध्ये जातोय आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवतोय. ठीक आहे. आता हे सीईटीचे आजचे एक्झाम्पल होते. उद्या आपण JEE आणि नीटचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत उद्याच्या लेक्चरला. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. जर तुम्हाला आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर काही कमेंट असेल तर कमेंट करा. काय डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. त्या डाऊट्स क्लिअर केले जातील. ठीक आहे. थँक्यू.